ईसी इंडिया एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड अमरावती कंपनी एमएसएमई अंतर्गत पंजीयन असून सुमारे 15 वर्षापासून सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे। एमआयडीसी अमरावती येथे कंपनीचे सोलर पॅनल उत्पादक युनिट असून कंपनीने आतापर्यंत प्रत्यक्ष 500 ते अप्रत्यक्षरित्या 3000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तसेच भविष्यात 10,000 लोकांना रोजगार देण्याचे कंपनीचे नियोजन आहे। व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करीत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो हे भान जपत कंपनीने सामाजिक उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने ईसी इंडिया फाउंडेशनची स्थापना केली। ईसी इंडिया फाउंडेशन अंतर्गत कंपनीतर्फे 50 अनाथ मुलांना 1ली ते 12वी संपूर्ण शिक्षणाचा खर्च, देवराई वृक्षसंगोपन, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत। समाजात अतुलनीय सामाजिक काम करणाऱ्या इतरही संस्था तथा व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे तथा व्यावसायिक संस्थांनी सामाजिक जाण आणि सामाजिक संस्थांनी स्वावलंबनाच्या दृष्टीने व्यावसायिक ज्ञान अवलंबावे या दृष्टिकोनातून दरवर्षी ईसी इंडिया फाउंडेशन तर्फे मानव सेवा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। या पुरस्काराकरिता गठीत करण्यात आलेल्या निवड समितीद्वारा सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट प्रकारे काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांची निवड करण्यात येते। पुरस्काराचे स्वरूप 1,01,001 रुपये, सहयोग राशी, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं असून समाजात आपल्या कार्याने नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो। हा पुरस्कार प्रदान करण्याचा उद्देश म्हणजे पुरस्कार प्राप्त व्यक्ती किंवा संस्थेने सामाजिक जाण ठेवून समाजाप्रती केलेल्या कार्याची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवावी आणि इतरांनाही त्या कार्यातून प्रेरणा मिळावी। पुरस्कार प्राप्त व्यक्ती किंवा संस्थेच्या कार्याला गती मिळावी आणि अधिकाधिक लोक चांगले कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची व संस्थांशी जोडली जावी हा आहे। मागील 2 वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ईसी इंडिया एनर्जीजच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे सेवा ऊर्जा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पुरस्कार सोहळ्याला आपल्या कार्याद्वारे संपूर्ण देशभर परिचित असलेले आदरणीय पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते यावर्षी निवड करण्यात आलेल्या अकोला येथील उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकागृह या संस्थेला तृतीय मानवसेवा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यासोबतच अमृत महोत्सवाच्या निमित्त डॉक्टर श्री प्रकाश आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे। सोबतच प्रकाश आमटे यांचा प्रवास आणि त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने सत्कारांती प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमाचा संपूर्ण अमरावतीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन ईसी इंडिया फाउंडेशन परिवारातर्फे करण्यात आले आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 14 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजता हा पुरस्कार अकोला येथील उत्कर्ष शिशुगृह आणि गायत्री बालिकागृह यांना देण्यात येतो आहे। त्यानंतर कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्यावरती मुलाखत घेण्याचा प्रयोजन ठेवलेला आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना या समाजासमोर याव्या आणि त्यातून कोणाला तरी सामाजिक कार्य करण्याची किंवा त्यातून लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण करण्याचा आम्ही हा एक प्रयत्न करतो आहोत। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा ईसी मानव सेवा ऊर्जा पुरस्कार, तिसरा मानव सेवा ऊर्जा पुरस्कार आपण यावर्षी डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, डॉक्टर निलेश साठे यांच्या उपस्थितीमध्ये 14 डिसेंबरमध्ये देतो आहे। ईसी इंडिया कंपनीने यासोबतच ईसी इंडिया फाउंडेशनची स्थापना केली। त्या ईसी इंडिया फाउंडेशनमध्ये सेक्शन 8 कंपनी आहे, नॉन प्रॉफिट कंपनीमध्ये उदय पर्वतकर, सोपान गुडबोले, अनंत कौलगीकर आणि डॉक्टर अविनाश मोरे हे समाजातील ख्यातमान लोक सल्लागार म्हणून आहेत ईसी इंडिया फाउंडेशनमध्ये आणि त्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प ईसी इंडिया फाउंडेशनचे चालतात, ज्याचा मूल्य आधार आहे रोजगार निर्मिती करणे, शिक्षणासाठी भर देणे, पर्यावरणासाठी काम करणे, निवाऱ्यासाठी काम करणे आणि आरोग्यासाठी काम करणे। या अंतर्गत आतापर्यंत 3 स्थायी प्रकल्पाची मुहूर्तमेढ झालेली आहे। त्यातला हा एक प्रकल्प जो ईसी मानव सेवा ऊर्जा पुरस्कार आहे, त्यातला दुसरा प्रकल्प विद्यारंभ, दुसरा प्रकल्प विद्यारंभ यामध्ये आपण 50 अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकार केलेलं आहे आणि त्यांचे KG1 पासून म्हणा, नर्सरीपासून म्हणा तर 12वीपर्यंतच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी ईसी इंडिया फाउंडेशननी निळकंठेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेली आहे। आणि तिसरा प्रकल्प हा शिरपूर येथे देवराईचा
10,000 वृक्षारोपण करण्याचा आणि त्यांचं संवर्धनाचा तिसरा प्रकल्प, स्थायी प्रकल्प, असे 3 प्रकल्प सध्या स्थितीत EC इंडिया फाउंडेशनचे चालू आहे। या व्यतिरिक्त रेग्युलरली वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबिर घेणे, हेल्थ चेकअप कॅम्प्स घेणे, विविध संस्थांसोबत टायअप करून विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट करणे, विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी त्यांना उद्योजक बनवण्यासाठी किंवा त्यांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी वेगवेगळी वर्कशॉप घेणे आणि त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं राहता येईल यासाठी प्रकल्प, यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न या ECE फाउंडेशनच्या द्वारे केल्या जातात आहेत। तर माझी तुम्हा सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की हा एक सुंदर कार्यक्रम येत्या 14 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दुपारी 4 वाजता आयोजिला आहे। याचा आपल्या माध्यमातून अमरावतीकर जनतेला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि ही माहिती आपल्या थ्रू अमरावतीकर जनतेला मिळावी याकरता ह्या प्रेस कॉन्फरन्सची आपण आज योजना केली होती। EC इंडिया फाउंडेशनच्या अंतर्गत EC मानव सेवा ऊर्जा पुरस्कार यावर्षी 14 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सभागृह येथे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते अकोला येथील उत्कर्ष शिशुगृह आणि गायत्री बालगृह यांना देण्यात येतो आहे। मला आपल्या माध्यमातून हे सांगताना आनंद होईल की यावर्षीचा हा 3रा पुरस्कार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांची मुलाखत घेण्यात येणार आहे। त्यांच्या जीवनचरित्रावरची त्यांची मुलाखत बघण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या कार्यक्रमासाठी 14 डिसेंबर सायंकाळी 4 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह इथे यावे अशी मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो।